फटका अराफ शेख यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषे पार चौकार. अप्रतिम फटका आपण पाहिला. फटका अराफ शेख यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषे पार चौकार. अप्रतिम फटका आपण पाहिला. अतिशय चांगली बॅकलिफ्ट पाहायला मिळाली. ही खासियत आहे अराफ शेख यांची. चांगला फटका नेत्रदीपक फटका अराफ शेख यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला चौकार. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. जजमेंट चांगलं आहे. वेल जज कॅच आणि अराफ शेख यांची खेळी संपली आहे. विकेट फलंदाज बाद. तेरा धाब्यांवरती पहिला धक्का लागला या ठिकाणी डॉल्फिन 11 संघाला. नवीन फलंदाज इरफान आता मैदानावरती दाखल होत आहेत. अराब बाद झाले. इरफान मैदानावरती पोहोचत आहेत. खराब बॉल होता. संधी होती फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. नो बॉलची घोषणा पंचानं केली आहे आणि त्या माध्यमातून आणखी एक धाव प्राप्त होईल. 2 धावा इथे मात्र प्राप्त झालेल्या आहेत नोच्या माध्यमातून. 15 धावा धावपलकावरती आहेत. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 15 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न झाला. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती आहेत. 16. चांगली गोलंदाजी यज्ञेश देखील मैदानावरती करतायत. 16 धावेंपर्यंत धावफलक पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या आतल्या एजला बॉल लागून विकेट किपर हातामध्ये जातोय. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये देखील खरं तर धावांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिला आहे गोलंदाजी करणारी टीम. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. एक धाव बाईकच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 17 धावा धावपलकावरती आहे. 17. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 17 लॉस ऑफ द 1 विकेट आफ्टर कंप्लिशन ऑफ 2 ओव्हर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कडक हा फटका आहे, जबरदस्त टायमिंग तुम्ही पाहताय, बॅकफुट पंच आणि बॉलला मात्र पाठवलं सीमारेषे पार षटकार. अप्रतिम फटका यावेळेस पाहायला मिळाला इरफान यांच्या बॅटमधून. स्टँड अँड डिलिव्हर हा षटकाराला षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन संधी स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न आहे, एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. सागर देशमुख आणि इरफान ही जोडी मैदानावरती आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. विकेट सॅक्रिफाईस करतायत सागर. आणखी विकेट आली आहे. नवीन बॅटर रोहन भालेराव मैदानावरती दाखल होत आहेत. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धाब्यांचा प्रयत्न इथे झाला आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 रन ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. कमालीचा फटका इरफान यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा. स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक बिग हिट आलाय आणि 6 धावेने इथे धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36. फोर्टी 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती. 5 धावा या षटकामध्ये एक्स्ट्रा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 41 41 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. खराब क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतोय. अगदी लेझी अटेम्प्ट पाहायला मिळाला आणि त्या माध्यमातून हा देखील बॉल सीमारेषे पार जातोय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 45 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणखी एक विकेट आली आहे. या ठिकाणी रोहन भालेराव देखील बाद होत आहेत. 45 धावा धावपलकावरती आहेत. अपील झाली आहे पंचांकडे आणि आणखी एक विकेट बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते आणि आता गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. नवीन बॅटर अंकुश मैदानावरती दाखल होत आहेत. बॅक टू बॅक विकेट या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती डगआउट मधून सेट होऊन मैदानावरती पोहोचलेत अंकुश आणि पहिल्याच बॉलवरती ते करतात आक्रमण. ठोकला षटकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय आणि षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 51 धावा धावपलकावरती आहेत. 51. अप्रतिम फटका आपण पाहिला अंकुशांच्या बॅटमधून. ही क्षमता आहे, पॉवर हिटिंग ॲबिलिटी त्यांच्याकडे आहे आणि त्याचा उपयोग अगदी पहिल्याच बॉलवरती त्यांनी केला आहे. ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव इथे प्राप्त होईल. स्ट्राईक एंडवरती इरफान यांच्या देखील बॅटमधून 2 षटकार आत्तापर्यंत आलेले आपण पाहिलेत. एकूण 52 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिशाहीन बॉल. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. वाईडच्या माध्यमातून 2 धावा इथे प्राप्त होतील आणि एकूण धावपलकावरती धावा असतील 54. 54. बाईकच्या माध्यमातून इथे मात्र 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 55 धावा धावपलकावरती आहेत. 55 रन्स ऑन दी स्कोर. 55 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम बॉल आहे आणि अंकुशांची देखील खेळी संपली आहे. आणखी एक विकेट आपण पाहतो. डॉल्फिन 11 संघाचे फलंदाज बाद होत आहेत.
55 धावा धावपलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो बॉलची घोषणा पंचाने केली आहे आणि इथे मात्र 2 धावा प्राप्त होतील. पुढचा बॉल फ्री हिट देखील असणार आहे. सत्तावन्न धावा धावपलकावरती आहेत. 57 रन्स ऑन दी स्कोर. 57 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस मात्र पुन्हा एक धावेमध्ये बॉल आहे. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथे देखील पूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. अठ्ठावन्न धावा धावपलकावरती आहेत. 58 रन्स ऑन दी स्कोर. 58 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय मिड विकेट रिजन मध्ये आणि बॉल मात्र जाईल सीमारेषे पार. षटकाराच्या मत्तीने धावपलक पुढे जाईल. 64 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 64 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावाला फिनिशिंग टच देत आहेत फलंदाज. यावेळेस देखील जबरदस्त प्रहार आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणखीन एक बॉल जाईल सीमारेषे पार. 70 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग मात्र पाहायला मिळाली आहे. यावेळेस आणखी एक वाईट बॉल अमांतर धाव इथे प्राप्त होईल. अमांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 71 धावा धावपलकावरती आहेत. 71. यावेळेस देखील एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि चेल टिपलाय. विकेट आली आणखी एक. फलंदाज बाद. सेव्हन्टी 71 धावा धावपलकावरती आहेत. रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली शेवटच्या बॉलवरती आणि 72 धावेंचं लक्ष असेल. 72 इज द टार्गेट. शिवराज्य क्रिकेट संघ आणि वक्रतुंड 11 या दोन संघांदरम्यान पुढील सामना असणार आहे. शिवराज्य क्रिकेट संघ आणि वक्रतुंड 11 या दोन संघांदरम्यान पुढील सामना होईल. याची देखील नोंद आपण करून घ्यायची.
पहिल्या डावामध्ये 71 धावा बनल्यात आणि 72 धावेचं लक्ष असणार आहे. 72 इज द टार्गेट. आणि दुसऱ्या डावामध्ये समालोचन कक्षामध्ये आपण इन्व्हाइट करतोय सन्माननीय श्रवण धुमाळे सरांना. धन्यवाद. हॅलो चिक हॅलो माईक चिक. यस थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजेशिव छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा करून धर्मरक्षक हिंदू रक्षक छत्रपती शंभूराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी श्रवण धुमाळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजचा दिवस क्रमांक 3 रबर बॉल फॉर्मॅट ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. नगरसेवक चषक 2026चं हे हंगाम तुम्हाला पाहायला मिळतं आहे. सध्याच्या घडीला दिवस क्रमांक 3 मधील पहिलीच मॅच आपल्या भेटीला आली आणि पहिल्या मॅचमधील खेळाचं दुसरं सत्र पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक अराफ शेखच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती पहिला दमदार चौकार. राज आणि संदेश राणे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये. वांगणी विभागाला बिलॉंग करणारे हे दोन्ही खेळाडू सध्याच्या घडीला या BTCL फॉर्मॅटमध्ये
जबरदस्त खेळ करतील यात मात्र काही शंका नाही आहे. कारण त्यांच्या अगेन्स्ट जर विचार करायला गेलं तर बदलापुरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे तो अराफ शेख आणि त्याचा केलं पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. पहिल्याच बॉलवरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह राजच्या बॅटमधून. नेत्र दीपक फटका. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्लोवर वन अनदर पिकअप शॉट. मैदानाच्या आतमध्ये स्कोर ऑफ द विकेट हा फटका एक्झिक्यूट केलाय. वन्स अगेन पिकअप शॉट. सेकंड बाउंड्री. सलगचा हा दुसरा खणखणीत आणि दणदणीत चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. लक्षाचा जर विचार करायला गेलं तर तब्बल धावा बनल्यात 71 आणि करायच्यात 72. डॉर्फिल 11 बनाम वक्रतुंड 11 हे बॅटल सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. धावेंसाठी धावेंसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना वक्रतुंड 11 आणि संघाची सुरुवात ही वाखणण्याजोगी राहिली आहे यात मात्र काही शंका नाही आहे. कारण चांगली फटकेबाजी राजच्या बॅटमधून अराफच्या अगेन्स्ट होती आहे. याच प्रकारचे फटके अपेक्षित आहेत. स्लोवर वन. आता शॉट ऑफ लेन बॉल होता अगदी सोडून दिलं. विकेट किपर कडून झाली एक चुकी आणि थर्ड मॅनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल तर जरूर मिळेल. गलतीचं मिस्टेक. सागर देशमुखला तुम्ही पाहता स्टंचा मागे बायच्या स्वरूपात सिंगल. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच कुणालचे पेनकर सर त्याच बरोबरीनं मल्टी टॅलेंटेड पंच रोहितजी पिसेकर सर आणि आज अभिजित डांगरे सर देखील उपस्थित आहेत या स्पर्धेमध्ये. संदेश राणे. ओहो इथे खोला टाकला होता बॉल. लॉफ करायचं होतं बट बॅट आणि बॉलचा पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. यासाठी विशेषतः अनाफ शेख ओळखला जातो. त्याच्याकडे स्लोवर वन आहे त्याच्याकडे यॉर्कर आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रण त्याचा आहे. फ्लिक करायचा प्रयत्न बाची आतली एज घेतली आहे. बॉल मागे चाललाय. अगदी थर्डमॅनचा फिल्डर फाईन लेग मध्ये पोहोचला. सेकंडचा चान्स घेतला. सेकंड कंप्लीट आणि तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये. 2च धावा मिळतील. या 2च्या मदतीने धाव फलकावरती बनला तब्बल 11. 11 ऑन बोर्ड. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नगरसेवक चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. रबर बॉल फॉर्मॅट मधील बदलापुरातील पहिली स्पर्धा आपण एन्जॉय करताय. फुल टॉस आहे. समोर सरळ बाटचा वापर आणि बॉल थेट करतोय अवय सफर. वेल्डरच्या डोक्यावरून पहिला दमदार षटकार. फुल टॉसचा फुल टोल वसूल करत असताना संदेश राणेचा हा पहिला वार तुम्हाला पाहायला मिळाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती धाव फलकावरती 72चा पाठलाग करत असताना जमल्यात तर धावा 17. 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम वक्रतुंड 11. म्हणजे आता मास समीकरणचा जर उल्लेख करायला गेला ना तर बॉल अजूनही बॅलन्स आहेत 24 आणि 24 मध्ये धावा करायच्यात 55. 24 मध्ये 55 धावत संख्येची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवरती डवलेपाडा एक्सप्रेस गणेश जाधवला तुम्ही पाहता. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज. प्रचंड वेग त्याच्याकडे आणि ग्रामीण क्रिकेट असो अथवा खुला गटाचा क्रिकेट असो या खेळाडूंना आपल्या गोलंदाजच्या जोरावरती प्रत्येकाला इम्प्रेस केले तो गणेश जाधव. राईट अप राऊंड द विकेट. पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी ठेवायचा प्रयत्न बाहेर टाकला होता. एक तर होईल. सेकंडचा चान्स घेतलाय आणि सेकंड इथे कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केलाय सुरू आणि तिसरी होईल का? होय झाली तिसरी. आता चौथीचा होईल का प्रयत्न? चौथीचा देखील प्रयत्न. भाग मिल्का भाग आणि सध्याच्या घडीला तीच परिस्थिती. जवळजवळ 1 2 3 4 आणि 5 नशिबाचा पंजा. वाईट +4. 5 धावा सध्याच्या घडीला या पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात गणेश जाधवनं. क्रिकेटच्या खेळामध्ये कोऑर्डिनेशन हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं आणि खऱ्या अर्थानं कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्यामुळेच काय
या 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात. आय कॉन्टॅक्ट भरपूर चांगलं, आय कोऑर्डिनेशन या दोन बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर लक्ष्य भरपूर मोठं आहे, बट त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या संघाची मेहनत ही खऱ्या अर्थाने तितकीच मोठी आहे. आणि धावांसाठी सध्याच्या घडीला धाव या वक्रतुंड 11 टीमच्या माध्यमातून सुरू आहे. पहिलाच बॉल आता वेगवान आहे, तेच थरार आहे, आता चुकी होणार नाही. अगदी पहिल्या बॉलवरती जी चुकी घडली ना ती चुकी आता गणेश जाधवनं दुरुस्त केली आहे. डॉट पर्सेंटेजची भरपूर गरज होती आणि डॉट पर्सेंटेज सध्याच्या घडीला वाढवत असताना गणेश जाधव बाची नरेजे बॉल जागेवरती गरंगळत राहिलाय, आता घडली चुकी, बट बॅकअप आलंय. गणेश जाधव बॉल पर्यंत पोहोचलाय. क्रिकेट असो अथवा मोबाईल या दोन्ही गोष्टींमध्ये बॅकअप हे फार महत्वाचं असतं. दुविधा मनस्थितीमध्ये बॅट्समन राज आपल्याला पाहायला मिळाले. अनाफ शेखला तुम्ही पाहता स्टंपच्या मागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. हा फटका चांगला, फिल्डर पोहोचतोय. ओहो, चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः गरुड झेप घेत असताना बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकललं. जियादला आपण पाहिलं ऑर्थोडॉक्स वाडिश लॉंगॉलला पेट्रोलिंग करताना जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन जियादच्या माध्यमातून. ओहो, अनोख्या अंदाजाला फटका खेळायचा प्रयत्न होता, बॉलला मागे खेचलं होतं. फाईन लेग मध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला जरूर मिळाला. चांगले फिल्डिंग संदेश राणेला तुम्ही पाहिला स्ट्रायकिंग एंडला, बट आता होईल स्ट्राईक रोटेट. ज्याच्या बॅटमधून पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते, तो राज सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय. आता देखील गती कमी केली होती, फिंगर रोल केले, व्हेरिएशन पाहायला मिळाली. फर्स्ट कंप्लीट झाला, दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. डायरेक्ट हिटचा चान्स, डायरेक्ट हिट झाला नाही, पुन्हा एकदा आलाय बॅकअप. जिथे 1 होती 2 होत्या, जवळजवळ 3 कंप्लीट आणि बघता बघता आता 4 धावा देखील झाल्यात कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट हे जबरदस्त मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. धावा फलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचल्यात या 4 धाव्याच्या मदतीनं. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 72चं टार्गेट आणि 72चा पाठलाग सुरू आहे वक्रतुंड 11 टीमच्या माध्यमातून. स्टील 1 टू गो, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 मधील अंतिम बॉल. रासाठी बॉल, आडवा बॅटचा आकडवा प्रहार. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. राजनं केल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चुमंतर सिक्सर.
राजच्या बाटमधून राजेशाही फटका आपल्याला पाहायला मिळाला. आलाय षटकाराच्या मदतीने षटक कंप्लीट झालंय. दुसरं आणि 2 षटकांच्या अंती धाव फलकावरती 34 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सेकंड ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम वक्रतुंड 11. क्या बात आहे, काय समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 72चं लक्ष. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या तब्बल 17. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या पुन्हा एकदा 17. 2 षटकांचं कॅल्क्युलेशन केलं तर 2 षटकांच्या अंती धावा बनल्यात 34. लक्ष 72चं बनल्यात 12 मध्ये 34. आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये विजयासाठी धावा करायच्यात 38. 38 runs to win after move from last required. 18 deliveries. पार्टनरशिप सध्याच्या घडीला बिल्डअप करत असताना बॅट्समन राज आणि संदेशला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. वाखडण्याजोगी कामगिरी. पुन्हा एकदा थर्ड ओव्हरमध्ये इन्व्हाइट केलं अराफ शेखला. या संघाचा ट्रम कार्ड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या षटकामध्ये थोडासा मागडा जरूर राहिला अराफ शेख. अगदी संध्याच्या बाटमधून एक क्रॅकिंग सिक्सर अराफच्या अगेन्स्ट आला होता. बट आता तेच बाटल आपल्याला पाहायला मिळतंय. कमबॅक होईल का अराफच्या माध्यमातून? याचं उत्तर आता येणारे 6 बॉल आपल्याला जरूर देऊन जातील. 6 बॉलमध्ये विकेट्स किती येतील, 6 बॉलमध्ये धावा किती बनतील, 6 बॉलमध्ये डॉट पर्सेंटेज किती वाढतील हे देखील पाहणं सध्याच्या घडीला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण जर विचार करायला गेलं ना तर या दोन्ही बॅटरची गाडी ही सुसाट सुटली आहे. वाऱ्याच्या वेगानं धावसंख्येमध्ये सध्याच्या घडीला तरी वाढ होती आहे. अडाफच्या अगेन्स्ट अटॅम्प्ट ओव्हर द विकेट. हा 3रा षटकातील पहिला बॉल. जर या षटकामध्ये बॅटिंग करत असताना 15 धावा बॅटरनं बनवल्या नाही तर बॅटिंग टीमच्या खात्यामधून 5 धावा या मायनस केल्या जातील. आणि जर 15 धावा बनल्या तर त्यामध्ये 5 धावा ॲड केल्या जातील. म्हणजे सध्याच्या घडीला हे षटक फार महत्त्वाचं आहे बॅटिंग टीमसाठी देखील आणि बॉलिंग टीमसाठी देखील. त्यासाठी अराफ शेखला इन्व्हाइट केलंय. आताचा हा बॉल खुला टाकला. हा बॉल चांगला आहे. अराफच्या माध्यमातून निघून चालला विकेट किपर जियाच्या हातामध्ये डॉट बॉल. आता 3 मध्ये 14 कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवावा लागतील राजला. टप्पा पडला, उसळी घेतली, लाऊड फील केली पंचांकडे. बट पंचाने सांगितलं की हा बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. तर सध्याच्या घडीला अराफ शेखनं या षटकामध्ये कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण या षटकामध्ये जर 15 धावा वाचवल्या तर 5 धावा विरोधी टीमच्या या मायनस होतील. कमबॅक केलं अराफनं. चांगली गोलंदाजी अराफच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. 5वा बॉल. 5वा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर सडनली बॉल बाउन्स झाला. हलकासा राईज झाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. वन्स अगेन डॉट बॉल. आता शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर नंबर 3 मधील स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने उडवायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. अराफ स्वतः डाऊन द बॉल. आणि सध्याच्या घडीला फलंदाज होतोय वाद. धक्का लागला पहिला टीम वक्रतुंड 11 या टीमला. धावा बनल्यात त्या 35. त्यामधून आपण करूयात 5 धावा मायनस. म्हणजे आता धावा फलकावरती तब्बल 30. समीकरण 12 बॉल 42 ची गरज. अवघ्या एका धावेचं षटक अराफ शेखचं आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये महागडा जरूर राहिला अराफ. बट त्यानंतर क्रिकेटमध्ये कमबॅक कसं असतं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण अराफ शेखनं मैदानामध्ये सिद्ध करून दाखवलंय. आता ओव्हर नंबर 4 आणि 4थ्या षटकामध्ये बॉलिंग बॅकवरती बॉल तयार. विलास नवीन बॅटर नॉन स्ट्राईक इनला आपण पाहत आहे. उमेश मैदानाच्या आतमध्ये आलाय.
संदेश राणेचा जर विचार करायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्यानं संयमी रूप धारण केलंय. बट त्यानंतर आता टॉप गिअरवरती त्याला बॅटिंग करावी लागेल, कारण 12मध्ये बनवायच्या 42 सरासरी जर आपण पाहिली तर 21.00ची सरासरी त्या रनरेटनं आता बॅटिंग मैदानामध्ये करावे लागेल. प्रति षटकामध्ये धावा बनवायच्यात 21. 12 बॉल 42ची गरज. पहिलाच बॉल खोलात टाकला, खोदून काढायचा प्रयत्न, गोलंदाज पोहोचतोय बॉल पर्यंत. फर्स्ट कंप्लीट, सेकंडचा चान्स सुरू आहे आणि सेकंड इथे होईल का कंप्लीट? यस इट इज. दुसरी धाव देखील झाली आहे कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅटर आय थिंक पॉपिंग क्रीजमध्ये सेफ झोनमध्ये जाऊन पोहोचला आहे. सो दॅट्स वाय लेग पासच्या स्वरूपात या 2 धावा कंप्लीट होतात. मध्ये 40. आता षटकार चौकारांची गरज मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॉल इथे टप्पा पडलाय, खाली राहिला. गुडलेन स्पॉट वरती हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. विलासच्या माध्यमातून डॉमिनेट केलं जातंय. संदेश राणेला ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती त्याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला तरी सुरू आहे विलासच्या माध्यमातून. हा महत्वाचा बॉल. आता दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन मॅटर करेल. या इट इज लेगबाच्या लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल होता, त्यामुळेच पंचाने सांगितलं. पंच आमच्याकडे वळले. अंपायर सिग्नल इट्स व्हाईट बॉल. लाईनच्या मेरिटनुसार विलासला गोलंदाजी करावी लागेल. समोर सरबादचा वापर केला. बॉल हवेमध्ये फटका. मिस टायमिंग आहे. फिल्डर पोहोचेल का? नाही पोहोचणार. बॉल नोमॅस लॉन मध्ये. सागर देशमुख बॉलपर्यंत पोहोचतात. फर्स्ट बाउन्स वरती बॉलला गॅदर करतील. तत्पूर्वी रन्स मिळतील इथे 2. धावा तर मिळाला 2, बट या मॅच मध्ये आता जिंकणार कोण याचं उत्तर येणारी वेळच देऊन जाईल. इथे देखील शफलून हुकळायचा प्रयत्न. बॉलला मागे पाठवायचं होतं आणि फिल्डरला हुलकावणी देत, फिल्डरला चकमा देत बॉल थर्ड मॅनच्या बाहेर. आणि संदेशच्या बॅटमधून बऱ्याच वेळानंतर हा पहिला दमदार नगरसेवक चषक चौकार. $33 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 8 डिलिव्हरीज. 8 बॉल आणि 8 मध्ये विजयासाठी धावा या मॅच मध्ये करायच्यात त्या 33. पायांवरती टाकलेला बॉल आणि चालत चालत ही सिंगल धाव आता कंप्लीट केली आहे. 7 मध्ये 32 आहे. कदाचित संदेश राणेनं हा सामना सोडून दिला की काय? लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. 7-32 या धावा बनवू शकतात जर मोठे फटके आले तर. सात मध्ये 32. बॅटची एज. बॉल मागे. पुन्हा एकदा थर्ड मॅनला फिल्डर बॉलला करतोय गॅदर. होईल थ्रो फेकी. तत्पूर्वी मिळेल सिंगल. समीकरण शेवटचे अंतिम 6 बॉल आणि 6 मध्ये विजयासाठी टीम वक्रतुंड 11 संघाला दावा करायच्यात 31.
या दरम्यान जे पी पॅनलचे निर्माते जय पवार सर यांचं देखील शुभ आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आपण करूयात. बॉलिंग मार्कवरती रोहन बालेराव, विकी बालेराव. ओव्हर नंबर 5, पहिलाच बॉल. 6 मध्ये 31ची गरज. पहिलाच बॉल आला डॉट, म्हणजे आता 5-31 हे समीकरण. आता ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहिलाय. बॉल फाईन लेगच्या डोक्यावरून हा पहिला दमदार सिक्सर. आता 4-25 हे समीकरण. एखादा व्हाईट बॉल आला, एखादा नो बॉल आला आणि त्यावरती जर षटकार आला तर मॅच पुन्हा एकदा ऑन होऊ शकते. अशक्य हे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये काही नाही आहे. अशक्य देखील शक्य करण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही सामने जिंकू शकता. इथे देखील हुक करायचं होतं. बॉल फाईन लेगला, फिल्डर पोहोचला, बॉलला केला गॅदर. फर्स्ट बाउन्स वरती होईल, थ्रो फेकी, तत्पूर्वी मिळेल सिंगल. आता औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये, कारण 3 बॉल आणि 3 मध्ये 24 धावा संख्येची गरज. जर तिसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या असत्या तर कुठेतरी काहीतरी चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. बट क्रिकेटचा खेळ जर आणि तरला मैदानामध्ये महत्व नाहीये. आता अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. पंचा कुणाल पेनकर सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. अंपायर सिग्नल इट्स व्हाईट बॉल. आता 3-23ची गरज. तीन बॉल 23. समोरच्या दिशेला सरा बाटणं. फ्लॅट अँड फ्युरियस स्ट्रोक. फ्लॅटेड हिट मैदानाच्या आतमध्ये संदेश राण्याच्या बॅटमधून. हा बऱ्याच वेळानंतर आलेला षटकार. अंतिम 2 बॉल आणि 2 मध्ये जवळजवळ 17 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. जर नो बॉल आला आणि त्याच्यावरती बाउंड्री आली तर मॅच ऑन होऊ शकते. ते फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न. आता पूर्णपणे या मॅचमध्ये शिरकाव करत असताना, या मॅचमध्ये आपली पकड मजबूत करत असताना टीम डॉल्फिन 11 शेवटचा अंतिम बॉल. या मॅचमध्ये बाजी मारली आहे डॉल्फिन 11 या टीमनं. शेवटचा बॉल ऑन साइडला स्विंग केलाय. उंची जास्त आहे आणि अंतर हे देखील तितकं जास्त आहे. बॉलला पाठवून दिले मिड विकेटच्या बाहेर. मॅच फिनिश. सामना जिंकलाय. या 72 धावा डिफेंड करत असताना टीम डॉल्फिन 11 संघानं. अभिनंदन टीम डॉल्फिन 11 अँड हार्ड लक, टफ लक टीम वक्रतुंड 11. कॅप्टन